हिंद. मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा विषय असणार आहे आपला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. ऍक्च्युली आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास याच्यावरती आपल्याला कोणकोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले तर याच्यामध्ये तुम्ही जेवढी पण एक्झाम द्याल त्या सर्वच एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जाणार. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावरती फिक्स विचारले जाणार. मग ते पोलीस भरती असू द्या, तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, PSI असू द्या, STI असू द्या, असिस्टंट असू द्या, या सगळंच घटकावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणून जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात ना, तर तुम्हाला प्रत्येक घटकाबद्दल थोडी थोडी माहिती पाहिजेच. मग ते इतिहास असो, भूगोल असो, विज्ञान असो, राज्यघटना असो, काही असो, तुम्हाला सगळ्यांबद्दल माहिती पाहिजे. आता जर आपण आजचा जास्त डीप मध्ये घेणार नाही, फक्त पोलीस भरतीला, तलाठी, ग्रामसेवक, PSI, STI कंबाईन एक्झामची जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट घटक असणार आहे. चला लेक्चरला सुरुवात करूया. मजा तर येणारच आहे. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आपण पाहणार आहोत. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. ओके, याच्या अगोदर बघा, तुम्हाला इतिहास लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. फक्त इतिहास लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, इतिहास एक गोष्ट म्हणून समजून घ्यायचे. जसं आपण एखादी गोष्ट ऐकतो, एखादा पिक्चर बघतो ना मन लावून, 3 तासाचा पिक्चर बघतो आपण, 15 मिनिटात त्या सगळ्या पहिल्याला काय सुरुवात झाली, मध्ये काय झालं, एंड काय झालं, सर्व सांगून देतो. बरोबर आहे का नाही? आपण पिक्चर बघतो किंवा सिरियल बघतो, तर त्याच पद्धतीने तुम्हाला एक गोष्ट आहे. इतिहास म्हणजे काय असतं? गोष्ट आहे, आणि ती गोष्ट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायची आहे. तर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहासाची सुरुवात करताना आपण करूया सगळ्यात पहिले इंग्रज मराठा युद्धापासून. कुठून सुरुवात करणार आहोत आपण? इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये झालेले महत्वाचे 3 युद्ध. किती युद्ध झाले? 3 युद्ध. 3 पैकी पहिला युद्ध मराठ्यांनी जिंकला, दुसरा युद्ध हारले, तिसरा युद्ध हारले, आणि ईस्ट इंडिया कंपनी भारताच्या सगळ्याच वरती राज्य करून घेतलं. म्हणजे शेवट आता ईस्ट इंडिया कंपनी आली कशासाठी? भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली 1600 मध्ये. बरोबर आहे. मग 1600 मध्ये व्यापार करण्यासाठी आली. हळूहळू प्लासीची लढाई झाली, बक्सारची लढाई झाली. ह्याच्यामध्ये त्याने बंगाल प्रांतात आपले पाय रोवलं, पाय मजबूत केलं. तुम्ही इतिहास ज्यावेळेस आपण आधुनिक भारताचा इतिहास पाहू त्याच्यामध्ये सर्व झालेलं आहे. मग असे करत 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 त्याने हळूहळू संपूर्ण भारतावरती काय केलं? सत्ता प्रस्थापित केली. परंतु इकडे अडकले होते, कारण इकडे मराठा साम्राज्यामध्ये त्यांना हस्तक्षेप करता येत नव्हतं. कारण एकी मजबूत होती त्यावेळेस, म्हणून हस्तक्षेप करता येत नव्हतं. आणि इंग्रजांचा इतिहास आहे, इंग्रज उगाच संपूर्ण 150 देशांवरती राज्य केले इंग्रजांनी. किती देशांवरती राज्य केले? 150 देशांवरती राज्य केले. आणि हे इंग्लंडचा तुम्ही जर नकाशा बघितला ना, आपला उत्तर प्रदेश देखील त्यापेक्षा मोठा आहे, परंतु त्याने 150 देशांवरती राज्य केले. आणि 3 लाख इंग्रजांनी भारतात आले, आणि संपूर्ण 10 कोटीच्या आसपास लोकसंख्या असेल त्यावेळेस. एवढ्या लोकांवरती राज्य केले चांगले 150 वर्ष. पूर्ण पैसे अटका सगळं घेऊन गेले, कंगाल करून ठेवलं. एवढी बेकार अवस्था करून ठेवली इंग्रजांनी. पण इंग्रजांची एक खासियत तुम्ही लक्षात ठेवा. ज्यावेळेस ते भारतात आले, पहिले त्याने भारताची परिस्थितीचा अभ्यास केला. भारतामध्ये काय चालू आहे, लोक कसे आहेत, स्थानिक लोक कसे आहेत, राजवाडे लोक कसे आहेत, मुघल कसे आहे, इंग्रज बाकीचे निजाम वगैरे कशा आहेत, या सगळ्यांचा त्याने बारकाईचा अभ्यास केला. आणि त्यांना कळून चुकलं, यांच्यात फक्त काय पाडवायची? ठिणगी पेटवायची. आपसात भांडण लावायचे, ऑटोमॅटिक राज्य समाप्त. असेच करत करत ते संपूर्ण भारतावरती राज्य केलं त्याने. फोडा आणि जोडा, काय नाही. 2 भाऊ असतील, 2 राजे असतील, दोघांमध्ये भांडणं लावायची,
दोघांची मारामारी. आपले पहिले काय होतं, रागीट स्वभाव सगळ्यांचे. थोडं काय झालं का, काढली तलवार चालले मारायला, काढली तलवार चालले मारायला. आणि याचाच फायदा कोणी घेतला, इंग्रजांनी घेतला. हुशार होते, लय हुशार होते. असू द्या, ते आपण बघू हळूहळू. ज्यावेळेस आपण भारताचा इतिहास बघू त्यामुळे बघूच. तर इंग्रज आणि मराठ्यामध्ये किती युद्ध झाले, 3 युद्ध झाले. लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेच. शिवाय एक भारतीय म्हणून, एक चांगला नागरिक म्हणून देखील आपल्याला यांच्याबद्दल माहिती पाहिजे. तर हे युद्ध कधी झाले, 3 युद्ध. काळ 1775 ते जवळपास 1818 पर्यंत. 1818ला मराठ्यांचा राज्य समाप्त झाला आणि पुढे इंग्रजांनी संपूर्ण राज्य केलं. कुठून, मग इंग्रज आणि मराठ्यामध्ये किती युद्ध झाले, 1775 ते 1818, जवळपास 25, 40, 45, 50 वर्षापर्यंत युद्ध चालू झालं. तर बघा, पहिले युद्ध 1775 सुरुवात झाली 1775ला आणि त्याची समाप्ती झाली 1782ला. जवळपास 7 वर्ष युद्ध चाललं इंग्रज आणि मराठ्यामध्ये. आता युद्ध होण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट घटक काय असतो मित्रांनो, युद्ध होण्यासाठी. आता युद्ध जर व्हायचंय त्याला काहीतरी कारण पाहिजे ना, त्यावेळेस युद्ध होणार. विदाऊट कारणाने काही युद्ध होत नाही ना. आता जोपर्यंत पाकिस्तानवाले हुचू करत नाही, तोपर्यंत काही ना काही कांड करत नाही, तोपर्यंत आपण पण त्यांना काही करत नाहीच ना. पण त्याने थोडंफार काहीतरी कांड केलं तेव्हाच आपण करणार. मग युद्धाला काय पाहिजे, कारण पाहिजे. आणि इंग्रज त्यावेळेस मराठा एकत्र होते सगळे, होळकर, शिंदे, भोसले, जेवढे पण घराणे, मोठमोठे घराणे होते, सगळं एकजुटीने राहत होते. आणि पेशवाई पद्धत चालू होती त्यावेळेस, तुम्हाला माहिती जे पेशवाई पद्धत. आता पेशवाई पद्धत सुरुवात कुठून झाली, ज्यावेळेस शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते, त्यामध्ये 8 लोकांची जी मंत्री परिषद होती, त्यामध्ये जो श्रेष्ठ मंत्री होता सगळ्यात वरचा लेवलचा, तिथून पेशवाई सुरू झालेली होती. असू द्या, ते आपण बघू इतिहासामध्येच. तर पहिले युद्ध 1775 आणि 1782. युद्धाचं ठिकाण कोणत्या ठिकाणी झालं, पुणे. आता युद्ध पुण्याला झालेलं आहे. युद्ध मराठ्यांनी जिंकला, इंग्रज हारले वगैरे वगैरे. परंतु युद्ध का झालं, तर युद्ध झाल्यानंतर बघा 1772 ची घटना आहे. कधीची घटना आहे, 1772 ची. 1772 मध्ये काय झालेलं, पेशवे जो माधवराव पेशवे होते, माधवराव पेशवे कोण होते, माधवराव पेशवे. डस्टर कुठे गेला आपला, 1 मिनिट. तर बघा कारण, बघा युद्ध होण्यासाठी 1772 मध्ये माधवराव पेशवे यांचा मृत्यू झाला. कोणाचा मृत्यू झाला, माधवराव पेशवे. कधी झाला, 1772 मध्ये. मग त्यांचे भाऊ नारायणराव पेशवे, त्यांचे भाऊ कोण होते, भाऊ नारायणराव पेशवे, नारायणराव पेशवे हे पेशवे पदावरती आले. काय झालं, 1772 मध्ये माधवराव पेशवे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांचा जो सक्का भाऊ होता नारायणराव पेशवे, हे पेशवे झाले. पण झालं काय किस्सा, ज्यावेळेस ते झोपलेले होते, ही गोष्ट आहे ऑगस्ट 1773 मधली. ज्यावेळेस नारायणराव पेशवे झोपले होते, त्यावेळेस त्यांचे जे अंगरक्षक होते, जे राजवाड्यातील पहारेकरी होते, कोण होते, राजवाड्यातील जे राजवाडा होता त्या राजवाड्यामध्ये पहारेकरी होते, त्या पहारेकरींनी काय केलं, नारायणरावांची हत्या केली. काय केलं, नारायणरावांची हत्या केली. आता नारायणरावांची हत्या केली. बघा आता पहारेकरी जर आपले पेशव्यांचा हत्या करू शकतो, याच्या मागे काहीतरी रिझन असलाच पाहिजे. आणि तिथपर्यंत जाऊन तो जर हत्या करतोय तर घरचा भेदी, म्हणजे घरचा कोणतरी भेदी असणारच ना. अशा पद्धतीने कसं आहे, हे परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे आपल्या देशामध्ये. समोरच्या व्यक्तीला जोपर्यंत आतमध्ये काय आहे हे माहीत पडत नाही, तोपर्यंत तो काहीच करू शकत नाही. परंतु त्याला एकदा माहीत पडलं हे इथं आहे, ती जागा तिथं आहे, तर तो ऑटोमॅटिक बरोबर आघात करतो.
त्याच पद्धतीने झालं नारायणराव पेशवे हे झोपलेले असताना त्यांचे जे काही पहारेकरी होते त्यांनी त्यांची हत्या घडून आणली। मग नारायण पेशवे यांची हत्या झाल्यानंतर पेशवे पदावर त्यांचे काका कोण, नारायणरावांचे काका कोण होते काका, तर काका होते रघुनाथराव त्यांना म्हणायचं राघोबा, हे पेशवे पदावरती आले। बघा 1772 मध्ये माधवराव पेशवे यांचा मृत्यू झाला। हे मी तुम्हाला सांगतोय इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये युद्ध होण्याच्या अगोदरच्या काय काय घटना घडल्या ते, कारण इतिहास लक्षात ठेवायचा आहे, गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। आणि इंग्रजांना कारण काय भेटलं मराठ्यामध्ये हस्तक्षेप करायचं ते महत्वाचा भाग आहे, म्हणून समजलं का। तर 1772 मध्ये माधवराव पेशवे यांचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर त्यांचे भाऊ नारायणराव पेशवे बनले। नारायणराव पेशवे यांचं पहारेकऱ्यांनी ऑगस्ट 1773 मध्ये हत्या केली। म्हणजे 1772 मध्ये नारायणराव पेशवे झाले, 73 मध्ये एका वर्षातच गेम संपवला, लय बेकार होतं राव पहिले। मग त्यांचे काका आले रघुनाथराव पेशवे, आणि ज्यावेळेस नारायणराव पेशवे हे पेशवे पदावर होते आणि त्यांचा मृत्यू झाला, त्यांची जी पत्नी होती, जी मिसेस होती, ती होती गरोदर। ज्यावेळेस यांचं नारायणरावांचं हत्या झाली त्यावेळेस ती होती गरोदर, म्हणजेच नारायणरावांचा मुलगा, तर मुलगाने जन्म घेतला। काही काळानंतर या नारायणराव पेशवेच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचं नाव ठेवलं सवई माधवराव। ओके, सवई माधवराव असे नाव ठेवण्यात आलं। आता बघा सीन काय झालं, माधवराव पेशवे मृत्यू झाले, भाऊ नारायणराव पेशवे यांची हत्या झाली, त्यांची पत्नी गरोदर होती, त्यांची सवई माधवराव म्हणून नाव ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांचे काकाला बनवण्यात आलं होतं रघुनाथराव यांना बनवण्यात आलं होतं पेशवा। आता मेन कारभार इथून पुढे सुरू होतो। जे 12 भाई आहे ना, ऐकलंय का तुम्ही 12 भाई, 12 भाईंचा कारभार, 12 भाईंचा कारभार तुम्हाला माहिती का, कारस्थान कारभार वगैरे हे नाव ऐकलं असेल तुम्ही 12 भाई। तर 12 भाई म्हणजेच पेशव्यामधले 12 सरदार, मराठी सरदार, 12 खतरनाक इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात गोष्टी पारंगत असलेले 12 सरदार यांना म्हणायचे 12 भाई। ठीक आहे, यांचे नेतृत्व करत होते नाना फडणीस यांचे नेतृत्व कोण करत होते, नाना फडणीस हे यांचे नेतृत्व करत होते। कोणाचे नेतृत्व करत होते, 12 भाई। 12 भाई म्हणजे काय, 12 मराठी सरदारांचा एक संघ, एक मंत्री परिषद बोलला तरी आपण या भाषेत चालेल। यांनी तो संघ म्हणजे 12 भाई सगळं कारभार करू लागले। ते बोलले काकाला रघुनाथरावाला, भाऊ तुम्ही पेशवे पदावर राहू नका, आता छोट्या शिशूने जन्म घेतलेला आहे आणि तो पेशवे राहणार। कारण काय, नारायणराव पेशवे यांचाच मुलगा गादीवर हक्क राहणार। गादीवर हक्क कोणाचा राहणार, सवई माधवरावचा, म्हणजे नारायणराव पेशवे यांचा मुलगा। मग रघुनाथराव आपले पेशवे पद सोडायला तयार झाले नाही। ते काय म्हटले, मी का सोडू पेशवे पद, झाला ना, तिथून वाद निर्माण झाला, ह्यांच्यात आणि ह्यांच्यात वाद निर्माण झाले। रघुनाथराव बोला, मी माझे पेशवे पद सोडणार नाही। हे 12 सरदार बोलायला लागले की नाही पेशवे पद सोडावं लागेल, कारण पेशवे कोण असला पाहिजे, सवई माधवराव असला पाहिजे। इथून वाद निर्माण झाले। ठीक आहे, शेवटी मग काय केलं, रघुनाथरावला काढून टाकलं। ऐकलं नाही भाऊ, नाही ऐकत, जा मग तुझा खेळ खल्लास, आम्ही सवई माधवरावला आमचा पेशवा मानू। आणि इथून सवई माधवराव झाला पेशवा, म्हणजे लहान पोरगा होतं, कारभार हेच करत होते 12 भाई। नाना फडणवीस यांचे हे नेतृत्व करत होते आणि बाकी त्यांचे 12 सरदार होतेच तयार मर मिटणे के लिए। अशा पद्धतीने झाला कारभार सुरू। मग काय झालं, ज्या वेळेस रघुनाथराव यांनी आपल्या सत्यातून पायउतार केला,
हा रघुनाथराव गेला बाबा इंग्रजांकडे. बघा गेम कुठं चालू होतो, हा गेला इंग्रजांकडे. अरे बास, आणि इंग्रज टपूनच बसले होते. मराठामध्ये कधी वाद निर्माण होत आहेत, टपूनच बसले होते. ते असेच करायचे, ह्यांच्यात कोण आहे, फुटणारा कोण आहे, कोणाला आपण फोडू शकतो हेच ते बघायचे. आणि त्याने संधी भेटली. संधी भेटली म्हणजे कशी भेटली संधी, तर रघुनाथराव गेले इंग्रजांकडे मदत मागायला. कारण त्यावेळेस संपूर्ण भारतावरती जवळपास राज्य कोणाचं पसरलं होतं, इंग्रजांचं पसरलं होतं. आणि इंग्रजांना पण तेच पाहिजे होतं. तर या पद्धतीने इंग्रज आणि रघुनाथराव यांच्यामध्ये एक करार झाला, त्याला म्हणतात सुरतचा करार. सुरतचा तह करार म्हणजे तह झाला. आणि या तहानुसार इंग्रजांनी मान्य केलं की चला बाबा ठीक आहे, तू आमच्याकडे आलास तर तुझा जो मुंबईचा काही प्रदेश असेल, पेशव्यांच्या ताब्यामधला काही प्रदेश असेल, त्यांचा काय पाहिजे, आम्हाला वसुली पाहिजे, म्हणजे पैसा पाहिजे. इंग्रज आलेच होते पैसे घेण्यासाठी. त्यांना कोण राजा आहे, कोण काय आहे यांच्याशी काही घेणे देणं नव्हतं. त्यांना पाहिजे होते फक्त पैसा कसं निघेल एवढंच. मग रघुनाथ बरोबर सुरतचा तह केला, काही भाग आपल्याकडे घेतले ताब्यात वसुलीसाठी आणि बोलले की ठीक आहे चल तुला 2500 फौज आम्ही देऊ. असे आश्वासन दिलेत. काय दिले त्यांनी, आश्वासन दिलेत. मग चला आश्वासन दिले, सगळं झालं. मग इंग्रजांना हस्तक्षेप करण्याची काय मिळाली, संधी मिळाली. कोणाबरोबर संधी मिळाली, तर मराठ्यांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली. मग पुढे काय झालं, इंग्रजांनी मोर्चा काढला आता मराठ्यांविरुद्ध. आणि त्यावेळेस ते गव्हर्नर जनरल होते वॉरेन हेस्टिंग. कोण होते, वॉरेन हेस्टिंग. वॉरेन हेस्टिंग हे बंगालचे गव्हर्नर जनरल होते, म्हणजे जवळपास भारताचेच हे गव्हर्नर पदी होते. मग त्यांनी मोर्चा काढला मराठ्यांविरुद्ध, चला आता राहिलेला सुलेला मराठा भाग पण आपण जिंकून घेऊ. कारण त्यांना मिळाला कोण होता, रघुनाथराव. अशा पद्धतीने वॉरेन हेस्टिंग याने सुरुवात केली, मराठ्यांवरती चालून आले. त्यावेळेस मराठ्यांमध्ये मेन म्हणजे महादजी शिंदे हे मराठ्यांचे नेतृत्व करत होते. आणि नाना फडणवीस. कोण, नाना फडणवीस हे मराठ्यांचे नेतृत्व करत होते. आणि वॉरेन हेस्टिंग हे कोण होते, बंगालचे गव्हर्नर होते. मग त्यांनी कर्नल किंटिंग, वॉरेन हेस्टिंग आणि कर्नल किंटिंग हे दोघं मिळून मराठ्यांवरती चालून आले. आणि यांच्यामध्ये काय झालं, युद्ध झालं. कुठे झालं युद्ध, तर युद्ध झालं पुण्याला. ठिकाण कोणते होते, पुणे. हे बघा इथे लिहिलंय पुणे या ठिकाणी युद्ध झालं. आणि या युद्धात इंग्रजांना मारलं. का मारलं, कारण महादजी शिंदे आणि नाना फडणवीस अगोदरच तयार होते. त्यांना माहित होतं रघुनाथ म्हणजे राघोबा दादा जाणारे इंग्रजांकडे मदत मागायला. आणि इंग्रज याच गोष्टीची वाट बघतात. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये निरीक्षण केलं होतं. त्यांनी अटॅक केला आणि अटॅक केल्यानंतर महादजी शिंदे, नाना फडणवीस जोराने लढले आणि इंग्रजांना हरवलं. मग वॉरेन हेस्टिंग हे लय हुशार माणसं, एवढे हुशार हरायला आले की लगेच काय करायचं, तह करायचा. माफी मागे, जाऊ दे ना भो, तुझी ताकद जास्त, कशाला आम्हाला मारतोय, असे रडून बिडून गोड बोलून आपलं काम करून घ्यायचे. मग हे काय केलं, यांनी माफी मागितली, जाऊ दे ना, आम्ही तुमच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, तुम्ही आमच्यात करू नका. मग महादजी शिंदे, नाना फडणवीस म्हटले चल ठीक आहे बाबा, हार मान्य केली ना आपण, जेव्हा हार मान्य केली थकला त्याला आपण माफ करून देतो. त्या पद्धतीने त्यांना माफ केलं. आणि इथं झालं सालबाईचा तह झाला. आणि या तहानुसार इंग्रजांनी मराठ्यांमध्ये हस्तक्षेप करायचं नाही, त्यांचं काय करायचं तिकडे कान करत बसा, आमच्यामध्ये घुसायचं नाही, आम्ही आमचं बघून घेऊ, असा विषय झाला. सालबाईचा तह झाला. आणि यांना पण कळून चुकलं वॉरेन हेस्टिंगला, मराठे काही कमजोर नाहीत,
लय मारतात. मग तिथून पुढे जवळपास 20 वर्षापर्यंत शांतता राहिली. काय राहिली? 20 वर्षापर्यंत शांतता राहिली. कारण 20 वर्षापर्यंत इंग्रजांनी मराठ्यांमध्ये हस्तक्षेप केला नाही. त्यांचं काम चालू होतं, सगळ्या गोष्टी चालू होतं. पहिलं युद्ध मराठ्यांनी जिंकला. थोडं घाबरून पण होते की बाबा नाही आपण संपूर्ण याला जिंकत आलो, पण मराठी काही कमजोर नाही आहेत, फुल पॉवरफुल आहेत, म्हणून ते शांत बसले. अशा पद्धतीने 20 वर्षाचा काळ गेला आणि 20 वर्षाचा काळ गेल्यानंतर परत इंग्रजांनी डोकं वर काढलं. कारण इंग्रज लय हुशार होते, शांत बसणारच नाही ना. संपूर्ण देशावरती जवळपास सगळ्यांना तिकडे हरवून टाकलं. पहिले 20 वर्षामध्ये काय काम केलं या लोकांनी? अफाट पैसा गोळा केला. बंगाल, दिल्ली बिल्ली इकडं तिकडं सगळीकडे जिंकून आले. मग उरले सुरले कोण? मराठे. यार आपण सगळ्या देशावरती आता राज्य करत आहोत, हेच मराठे नडतायत. काय करतायत? हे मराठे नडतायत. मग यांना हरवण्याचा प्लॅनिंग केलं. आता हे मराठे नडत का होते? कारण मुंबई प्रांत कोणाच्या ताब्यात होता त्यावेळेस? इंग्रजांच्या ताब्यात होता. आणि मराठ्यांपासून मुंबई प्रांतावरती कधी पण धोका होता, कारण इथून सगळा इंग्रजांचा व्यापार चाले. आणि यांना काय भेटलं? हुंड्यामध्ये भेटलं होतं, आंधन म्हणून भेटलं होतं. मग अशा पद्धतीने आता चाले पहिला इंग्रज आणि मराठा युद्ध. यामध्ये तुम्हाला समजलं असेल, पहिले युद्ध 1775 ते 1782 7 वर्ष चाललं. यावेळेस पुणे या ठिकाणी फायनल युद्ध झालं, शेवटचं युद्ध झालं. यामध्ये मराठे विजय झाले आणि इंग्रजांकडून लढणारे कोण होते? वॉरेन हेस्टिंग होते, कर्नल केंटिंग होते. मराठ्याकडून कोण होते? महादजी शिंदे होते, नाना फडणीस होते. सालबाईचा तह झाला आणि पहिला युद्ध समाप्त झाला. आता पाहूया दुसरा युद्ध. बघा, इतिहास लक्ष ठेवायचं एकदम सोपं प्रकार मी तुम्हाला सांगितलं. फक्त जसं आपण काय ऐकतोय, एखादी गोष्ट ऐकतोय आणि त्या गोष्टानुसार आपल्याला काय ठेवायचं? लक्षात ठेवायचं. आता दुसरे इंग्रज आणि मराठा युद्ध. आता इंग्रज मराठी युद्ध म्हणजे काय? एकंदरीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठ्यांमध्ये युद्ध झालं, दुसरे महायुद्ध. आता दुसरे महायुद्धाचा काळ होता 1803 ते 1805. या जवळपास 2 वर्ष हे युद्ध चाललं, इंग्रज मराठा युद्ध. यामध्ये ब्रिटिश यांनी विजय मिळवलं. तर ब्रिटिश कडून लढणारे कोण होते? बघा, ब्रिटिश कडून लढणारे आर्थर होते, आर्थर वेल्सी आणि जरार्ड, काय नाव पण आहे, जरार्ड लेक. हे 2 जनरल होते. आणि आपल्या मराठाकडून कोण कोण होते? दौलतराव शिंदे होते, दौलतराव शिंदे आणि होते यशवंतराव होळकर. यशवंतराव होळकर आणि राघोजी भोसले. आता बघा, दुसरे इंग्रज मराठा ज्यावेळेस युद्ध सुरू झाले त्यावेळेस इंग्रजांनी काय ठरवलं की पहिल्या युद्धात आपण काय आहेत? हरलोय. तर मग यांच्यामध्ये या 2 वर्षाच्या कालामध्ये, या 20 वर्षामध्ये काय झालं? मराठामध्ये आपापसात भांडणं जास्त झाल्यात. होळकरांमध्ये झालं, शिंदेमध्ये झालं, म्हणजे आपापसात एवढे भांडणं झाले की जे मराठ्याची एकी होती ती काय झाली? तुटत गेली. कधी? ज्यावेळेस पहिले युद्ध जिंकले आणि त्याच्यानंतर काय झालं? सत्यासाठी म्हणा, ह्याच्यासाठी म्हणा, पैशासाठी, हे ते, ह्याच्यावरती वाद निर्माण खूप झाले आणि मराठ्यांमध्ये काय राहिली? एकी राहिली नाही. काय राहिली नाही? एकी राहिली नाही. मग इंग्रजांनी बघितले, वा, आतापर्यंत आपण बघत शांत बसले होते इंग्रज. मग इंग्रजांनी विचार करायला लागले, आता मराठे पहिले सारखे राहिलेले नाही, कमजोर झालेत. कारण ते काय करतात? आपापसात भांडतायत. जेव्हा तुमच्या घरामध्ये भांडणं सुरू असतील, तुमच्या घरामध्ये भांडणं चालू असेल,
त्यावेळेस काय आपापसात भावाभावांचं पटणार नाही, हा भाऊ जाणार तिकडे, तो जाणार तिकडं, मग तिसरा येणार, तो घरातून दोघांना हाकलून देणार आणि त्या घरात तो राहणार. अशीच परिस्थिती मराठ्यांची पण झाली. कारण यांचं आपापसात जमलं नाही, पेशव्यांमध्ये भांडणं झाले, होळकरांमध्ये भांडणं झाले, शिंद्यांमध्ये भांडणं झाले, जाग्यावरून भांडणं, काय ना काही कारण यांच्यामध्ये सतत भांडणं व्हायला लागले. आणि हे ज्यावेळेस इंग्रज बघितले की यांच्यात आता आपापसात जमत नाहीये, काय करावं बाबा, चला मग परत एकदा आपण यांच्यावरती हल्ला करू आणि राहिलं सगळं मराठ्याचा प्रदेश जिंकून घेऊ, असे विचार कोणी केले? इंग्रजांनी केले. कारण त्यांना माहिती होतं की असं झालं तरी पण बघा, सैन्यबळ जर बघितलं मराठ्यांकडे, तरी सैन्यबळ किती होते मराठ्यांकडे? जवळपास 3 लाख सैनिक होते. किती होते रे? 3 लाख. ज्यावेळेस दुसरे युद्ध सुरू झाले त्यावेळेस मराठ्यांकडे सैन्यबळ किती होते? 3 लाख. आणि इंग्रजांकडे किती होते? ब्रिटिशकडे किती होते? तर ब्रिटिशकडे होते फक्त 27,313. किती सैन्य होतं बघा, फरक बघा. मराठ्यांकडे सैन्य होते किती? 3 लाख. ब्रिटिशकडे सैन्य होते फक्त 27,000. परंतु त्यांनी, ब्रिटिशांनी काम काय केलं? पहिले मराठ्यांमध्ये वाद निर्माण केले. काय केले? वाद निर्माण केले. आणि तेच गोडबोली पद्धतीने, भाऊ आम्हाला तुमच्या सत्तेशी काही घेणे देणं नाही, आम्हाला फक्त याला हरवायचे. म्हणजे एकमेकांशी भांडणं करणारे, त्याला जाऊन बोलणार आम्हाला त्याला हरवायचे, त्याला बोलणार त्याला हरवायचे, सत्ता तुम्हीच घ्या, आम्हाला काहीच नको, असे बोलून बोलून जे आपापसातले सैन्य होते, आपापसातले जे होळकर, भोसले, म्हणजे जे जे घराणे होते, जे जे लढणारे सरदार होते, त्यांनाच फितूर केलं. कोणी केलं? इंग्रजांनी. काहींना लालच देऊन केलं, काहींना जमिनीसाठी केलं, काहींनी जहागिरीसाठी केलं, अनेक प्रकारचे फितुरी केले. आणि फक्त या 27,000 सैनिकाने या मराठा 3 लाख सैनिकांचा पराभव केला. मग त्यांनी काय? ब्रिटिशांनी आधुनिक बंदुक वापरली, तोफखाना वापरला, आणि मराठे तलवारी, भाला, अशा पद्धतीने ब्रिटिशांनी पहिले मानसिकता ओळखली कोणाची? मराठ्यांची. आणि कसे युद्ध जिंकतात, त्यांची रणनीती काय असते, हे सगळं ओळखून मग ब्रिटिशांनी मराठ्यांवरती हल्ला केला आणि जवळपास 27,000 सैन्याने 3 लाख सैन्यांचा पराभव केला मराठ्यांचा. आणि यामध्ये काय झालं? दुसरा बाजीराव पेशवा होता. काय होता? दुसरा बाजीराव पेशवा. दुसरा बाजीराव पेशवा काय, यांच्यामध्ये काय झालं होतं? वाद चालू होते हो. जे ज्यावेळेस दुसरा युद्ध झाला त्यावेळेस यांच्यामध्ये सतत वाद, पेशव्यांमध्ये वाद, होळकरांमध्ये वाद, शिंद्यांमध्ये वाद. मग काय केले? दुसरा बाजीराव पेशवा होता, याने मदत मागितली ब्रिटिशकडे. यांनी काय केली? मदत मागितली ब्रिटिशकडे. आणि मग दुसरा युद्ध सुरू झाला. कारण बघा, जोपर्यंत इकडचा माणूस फुटून इकडे जात नाही तोपर्यंत ब्रिटिश पण आतमध्ये घुसत नव्हते. आणि मग ब्रिटिशांचे फक्त 27,000 सैनिक, काही दुसरा बाजीराव पेशव्यांचे घेऊन, काही स्थानिक लोकांचे घेऊन, काही जे जे त्यांच्या आजूबाजूला प्रदेश होते त्या प्रदेशातील लोकांचे सैन्य घेऊन त्यांनी मराठ्यांवरती हल्ला केला. आणि ज्यावेळेस दुसरा बाजीराव पेशवा हे जर इंग्रजांकडे मदत मागायला गेले नसते तर कदाचित जे मराठा साम्राज्य होतं त्या साम्राज्यामध्ये ब्रिटिश घुसले नसते, असे अनेक इतिहासाचे जाणकार सांगतात की दुसरा बाजीराव पेशवा याने ब्रिटिशांकडे मदत नसती मागितली तर अजून खूप दिवस लागले असते ब्रिटिशांना मराठ्यामध्ये घुसायला. कारण मराठा साम्राज्य असं थोडी उभा राहिला होता. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य उभं केलं होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि ते असं तसं केलं नव्हतं त्यावेळेस. तर बाप रे बाप, काय परिस्थिती होती तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. स्वराज्य स्थापन होण्याच्या अगोदर मुघल, निजाम यांनी पूर्ण भारतात हैदोस घातला होता. आणि त्या हैदोस सगळा चिखल होता आणि त्या चिखलामध्ये शिवाजी महाराजांनी कमळ फुलवलं होतं. परंतु या ठिकाणी चुकी यांच्याकडून झाली. दुसरी बाजीराव पेशवा यांनी ब्रिटिशांकडे मदत मागितली आणि बस मग ते एकदा घुसले मराठा साम्राज्यामध्ये आणि मराठा साम्राज्याचा पराभव केला. आणि यावेळेस
महाराष्ट्राचे नेतृत्व जे करत होते ते पेशवे करत नव्हते। बघा, ज्यावेळेस ब्रिटिश दुसरे महायुद्ध झाले, लक्षात ठेवा इथं, ज्यावेळेस दुसरे महायुद्ध झाले त्यावेळेस मराठ्यांचे नेतृत्व पेशवे करत नव्हते, तर मराठ्यांचे नेतृत्व करत होते शिंदे। कोण करत होते? शिंदे। जे पेशवे मराठ्यांचे नेतृत्व करायचे, पूर्ण अटकेपार झेंडे लावले होते, पूर्ण भारतभर भगवा झेंडा फडकवला होता, त्याच पेशव्यांनी इंग्रजांची मदत मागितली। कोणाचा पाडाव करण्यासाठी? शिंदेचा पाडाव करण्यासाठी। आणि शिंदे काय करत होते? तर मराठ्यांचे नेतृत्व करत होते आणि या ठिकाणी फसले आणि ब्रिटिशांनी युद्ध जिंकला। आणि युद्ध जिंकल्यानंतर वसईचा तह झाला। काय झाला याच्यामध्ये? दुसऱ्या महायुद्धामध्ये वसईचा तह झाला आणि या तहानुसार वसईचा तह केला। पहिल्या महायुद्धामध्ये काय केलं? सालबाईचा तह झाला, मराठे युद्ध जिंकले होते। दुसऱ्या युद्धामध्ये काय झालं? वसईचा तह झाला, इंग्रजांनी युद्ध जिंकलं होतं आणि यामध्ये पेशवे नाही शिंद्यांची पराभव झाला होता, मराठ्यांचा पराभव झाला होता। ओके, अशा पद्धतीने हा दुसरा युद्ध संपला। तह करून यांना फक्त नामधारी प्रमुख ठेवलं इंग्रजांनी। थोडे दिवस नामधारी प्रमुख ठेवतात ते, आणि जोपर्यंत ते पैसा देत आहे तोपर्यंत ठेवतात। एकदा पैसा देणं बंद झालं की खाली करून बरोबर आपल्यात मिळवून घेतात। त्यांची ती स्ट्रॅटेजीच होती, संपूर्ण भारतात त्याने ती स्ट्रॅटेजी वापरली। तर बघा या ठिकाणी काय सीन झालं, मग संपलं, पेशवाला पेशवे पद दिलं आणि आपली वसुली, पैसा नायना सगळं जमा करायचं काम सुरू केलं। ते तेच करत होते, व शेतसरा वसूल कर, हे वसूल कर, जहागिरी वसूल कर। फक्त त्यांना काय पाहिजे होतं? पैसा पाहिजे होता, पैसा द्या फक्त मला बास, बाकी काही नको। आणि अशा पद्धतीने दुसऱ्या युद्धात काय झालं तर वसईचा तह झाला 1818। इथून कुठून आलं? 1818। ओके, वसईचा तह झाला आणि अशा पद्धतीने दुसरा युद्ध संपला। आता इंग्रज आणि मराठे यांचे तिसरे युद्ध होणार होते। तिसरे युद्ध बघा, एक गोष्ट सारखं समजा तुम्ही, पहिले युद्ध झालं, महादजी शिंदे यांनी नेतृत्व केलं होतं, नाना फडणीस होते यांनी नेतृत्व केलं होतं। त्याच्यानंतर त्यावेळेस कोण होता? बंगालचा वॉरेन हेस्टिंग होता आणि तो पहिला युद्ध मराठ्यांनी आरामात जिंकलं होतं। दुसऱ्या युद्धामध्ये हारले, वसईचा तह झाला, पहिल्या युद्धामध्ये ताबाईचा तह झाला। आता तिसरे युद्ध काय का झालं? 1700 एकच वर्ष चाललं, 1817 आणि 1818, बस एका वर्षात खेळ खतम। मग तिसरे युद्ध होण्याचं कारण काय? आता पेशवाई तर दिली होती इंग्रजांनी, कोणाला दिली होती तर दुसरा बाजीराव पेशवा, कारण याने इंग्रजांची मदत मागितली होती आणि दुसरे युद्ध झाले होते। आणि शिंदे दुसरा बाजीराव पेशवा पेशवाई पदावरती होता। पेशवाई पद म्हणजे फक्त नामधारीच झालं होतं, खेळ शेवट समाप्त होत आला होता। मग हे जे पेशवा होते, दुसरा बाजीराव होते, शिंदे होते, त्याच्यानंतर भोसले घराणे होते, शिंदे भोसले, यांच्यात काय झालं, यांना अपमानजनक वागणूक द्यायला लागली इंग्रजांनी। अपमान करायचे सारखं, हे करा ते करा, अमक करा, पैसा द्या, हे करा, आपल्या लोकांवरती अत्याचार कर, हे कर ते कर, यांचे सतत अपमान करत राहायचे। मग या तिघांच्या मनात आलं, यार हे पहिले काय झाले, तिघ वेगळे झाले, पहिले वेगळे झाले, शिंदे वेगळे लढत होते, पेशवे वेगळे होते, त्यामुळे इंग्रजांनी ठोकून गेले। आता परत एक झाले, आता म्हणतात की यार आपण अजून एकदा इंग्रजांबरोबर शेवटची आरपारची लढाई लढायची, म्हणून मराठ्यांनी लढायला राहायचं ठरवलं। आता इंग्रजांबरोबर शेवटी काय करायचं, मराठ्यांनी इंग्रजांबरोबर लढायचं ठरवलं, झालं। मग काय अपमानजनक वागणूक भेटत होती। आता बघा त्यावेळेस गव्हर्नर कोण होता इंग्रजांचा? गव्हर्नर होता लॉर्ड हेस्टिंग। कोण होता? लॉर्ड हेस्टिंग एक गव्हर्नर होता। आणि यांच्या विरुद्ध कोण कोण होते? दुसरा बाजीराव पेशवा होता, यांच्या विरुद्ध
म्हणजे यांचं वर्सेस कोण कोण लढायला होते आपले मराठ्यांकडून, तर होता दुसरा बाजीराव पेशवा, बाजीराव पेशवा, त्याच्यानंतर होते भोसले घराण्यामधून आप्पासाहेब भोसले, आप्पासाहेब भोसले, आणि तिसरे व्यक्ती होते मल्हारराव होळकर, मल्हारराव होळकर। बघा, गव्हर्नर होता लॉर्ड हेस्टिंग, दुसरा बाजीराव पेशवा, आप्पासाहेब भोसले, मल्हारराव होळकर, शिंदे, अशी यांची एक बाजू जमवली, पक्की केली आणि त्याने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारलं। युद्ध सुरू झालं आणि हा युद्ध झालं, आपण इंग्रजांनी लगेच प्लॅनिंग, हे लय बेकार डोकलेटी होते यांना। लॉर्ड हेस्टिंग तर विचारू नका, 1857 उठावामध्ये याचा लय मोठा रोल होता, ते आपण बघूच पुढे। तर बघा, हे लय हुशार, दुसरा बाजीराव पेशवा युद्धाला तयार झालाय, भोसले झालाय, होळकर झालाय, हे साले आता तिघ एकत्र आले आणि जे जेव्हा तिघ एकत्र येतील यांना हरवणं काय होईल, मुश्किल होईल, म्हणून इंग्रजांनी प्लॅन केला। इंग्रजांनी आपापले नमुने होते, म्हणजे कर्नल होते, त्यांना एकाला इकडे नेमणूक केली, फक्त तो दुसरा बाजीराव पेशवाकडे, आणि यांना तिघांना एकत्र येऊ दिले नाही। काय केलं इंग्रजांनी प्लॅनिंग, की तिघांना एकत्र येऊ द्यायचं नाही, तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी लढवायचं। मग दुसरा बाजीराव, आप्पासाहेब भोसले आणि होळकर या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी करून टाकलं, फुटाफूट करून टाकली, एकत्र ठेवले नाही, कारण त्यांना माहिती होतं एकत्र केले तर आपण कदाचित यांचं पारडं जड असू शकतो, मराठ्यांचं पारडं काय असू शकतो, जड असू शकतो। मग काय केलं, भोसले जे होते, या भोसलेंना कुठं हरवलं इंग्रजांनी, सीताबर्डीच्या ठिकाणी, सीताबर्डी या ठिकाणी भोसलेंचा पराभव केला इंग्रजांनी। त्याच्यानंतर महितपूर या ठिकाणी पराभव केला होळकरांचा, आणि शेवटी कोण राहिले मग, कोरेगाव आष्टा, दुसरा जे बाजीराव होता यांचा कोरेगाव आष्टा या ठिकाणी पराभव केला, कोणाचा, दुसरा बाजीरावचा। अशा पद्धतीने तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी लढवलं, एकत्र येऊ दिलं नाही, कारण एकत्र येऊ दिलं असतं तर खेळ खतम। मग अशा पद्धतीने काय झालं, 5 नोव्हेंबर 1817 मध्ये रायली सुईली मराठ्यांचं साम्राज्य समाप्त झालं, राहिलं सुईलं सगळं खतम। इंग्रजांनी युद्ध जिंकलं, पहिलं हारले, दुसरा जिंकला, तिसरा जिंकला, विषय संपला। तर याला म्हणतात सीताबर्डीचं युद्ध देखील म्हणून प्रसिद्ध आहे, सीताबर्डीचं युद्ध, हा इथे लिहिलंय ना, सीताबर्डीचं युद्ध देखील प्रसिद्ध आहे। तर अशा पद्धतीने 3 युद्ध झाले मराठ्यांमध्ये, 3 पैकी 2 युद्ध हारले, शेवटचा युद्ध हारला 5 नोव्हेंबर 1817 मध्ये, आणि 1775 मध्ये युद्ध सुरू झालं होतं, 1818 मध्ये समाप्त झाला आणि संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली। काय झाले, इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली, सगळीकडे युनियन जॅक फडकायला लागलं आणि भारतातील संपूर्ण सत्ता त्यांनी काबीज केली। फक्त शेवट मराठे होते, त्यांनी तेही संपवलं। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिलाच टॉपिक आपल्याला भेटतो, इंग्रज मराठा युद्ध यांच्यापासून सुरुवात होते। मग तुम्हाला एकदम सोपं याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, 1775 ला कधी युद्ध सुरू झालं, कधी समाप्त झालं, मराठ्यांची शेवटचं युद्ध कधी झालं, दुसरा युद्ध कधी झालं, पहिला युद्ध कधी झालं, बस एवढेच तुम्हाला विचारलं जातात। परंतु आपल्याला काय माहिती आहे, काय इतिहास माहिती पाहिजे, कारण आपण ह्या लोकांनी काय चुका केल्यात, काय चुका केल्या, इंग्रजांनी भारतामध्ये कसं राज्य केलं हे आपल्याला सर्वांना माहितीच पाहिजे। आणि तुम्ही फक्त एका परीक्षेची तयारी नको करा, तुम्ही इतर सगळ्याच परीक्षेची तयारी करा, ठीक आहे।
तर अशाच पद्धतीने आपण लेक्चर घेऊन येणार आहोत, हळूहळू घेऊन येऊ, स्टेप बाय स्टेप. बाकी तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर अशाच पद्धतीने लेक्चर पाहिजे असेल तेही सांगा. शिवाय मित्रांनो, पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करण्यासाठी आपण बॅच बनवलेली आहे पोलीस भरतीची. तुम्ही जॉईन होऊ शकता, तुम्ही पण पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकता. ओके मित्रांनो, जय हिंद.